नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 आणि आता 24 सुद्धा गट ड म्हणजे ग्रुप डी टोटल ॲप्लिकेशन किती अर्ज आलेत। तर पहा, या अगोदर आपण निकालासंदर्भात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, त्यानंतर निवड प्रक्रियेसंदर्भात विविध व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केले होते। त्यामध्ये त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला वारंवार एकच प्रश्न विचारलेला दिसतो, तो म्हणजे की जिल्हा निहाय आणि कार्यालय निहाय अर्जांची संख्या किती आलेली आहे, म्हणजे किती अर्ज आलेले आहेत टोटल, त्यांची माहिती सांगा। तर पहा मित्रांनो, त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपल्याला कार्यालय निहाय आणि जिल्हा निहाय माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली नाही। परीक्षा कंडक्ट करणारी TCS कंपनी असो किंवा आरोग्य विभाग असो, त्यांनीसुद्धा जिल्हा निहाय किंवा कार्यालय निहाय किती अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी पब्लिश केलेली नाही, त्यामुळे आपल्याला ती मिळालेली नाही। पण त्याचा आढावा आपण सातत्याने घेतच आहोत, जशी ती मिळेल तशी तुम्हाला अपडेट करून देण्यात येईल। पण सध्या आपल्याकडे काय अवेलेबल आहे, तर सध्या पोस्ट वाईज टोटल ॲप्लिकेशन किती आलेले आहेत त्यांची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ग्रुप डी ऑल पोस्ट यामध्ये किती उमेदवार परीक्षेला बसले त्याचीसुद्धा माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे। तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, ग्रुप डी अंतर्गत या पदांची जाहिरात जी आहे ती आली होती। नियमित क्षेत्र कर्मचारी, त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी, त्यानंतर अकुशल कारागीर परिवहन, अकुशल कारागीर HAMR आणि त्यानंतर गट ड ऑल पोस्ट। तर पहा, या सर्व पदांचे आलेले अर्ज आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, सर्वप्रथम आहे नियमित क्षेत्र कर्मचारी, या पोस्टसाठी टोटल 11,233 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पहा, दुसरं पद आहे नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी, या पदासाठी टोटल ॲप्लिकेशन जे आहेत म्हणजे प्राप्त झालेले अर्ज 1,660 त्या अर्जांची संख्या आहे। त्यानंतर पहा, अकुशल कारागीर HEMR, त्यामध्ये 432 हे टोटल अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पहा, अकुशल कारागीर ट्रान्सपोर्ट, यामध्ये सुद्धा 496 हे एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर पहा, ग्रुप डी म्हणजेच ज्या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत ऑल पोस्ट, त्यामध्ये आहेत 1,0353, म्हणजे तुम्ही पाहू शकता 1,0353 अर्ज एकूण आलेले आहेत गट ड या पदासाठी। पण 73,842 जणांनीच या परीक्षेला उपस्थिती दर्शवलेली आहे। म्हणजे पहा मित्रांनो, ती जी आहे ती 73,842 जणांनीच परीक्षेला लावलेली आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता 25% जास्त उमेदवार या परीक्षेला अनुपस्थित होते। फक्त 73,842 उमेदवारांनीच परीक्षा जी आहे ती दिलेली आहे आणि 1,0353 हे टोटल अर्ज प्राप्त झालेले होते। तर पहा मित्रांनो, जी माहिती अवेलेबल होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कार्यालय निहाय जशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल त्याबद्दल सुद्धा अपडेट आपण देऊच। या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।